नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। वनरक्षक पदांची लवकरच जाहिरात आणि पदभरती सुरू होणार आहे। याबद्दल आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही प्रश्न विचारले गेले। मंत्री महोदयांनी त्याबद्दल काही उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला एक गोष्ट कळते की एकूण किती पद ची जाहिरात येणार आहे, भरती प्रक्रिया कशा स्वरूपाची असेल आणि त्याचा अभ्यासक्रम काय असेल याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे। वनरक्षक यासाठी बरेचसे लोक तयारी करत असतात। ही माहिती देण्याच्या आधी तुम्हाला इन्फिनिटीच्या वतीने एक महत्त्वाची बातमी सांगतो, ती म्हणजे जर तुम्ही वनरक्षक वनसेवा आणि त्याची तयारी करत असाल, 2025 मध्ये ती जाहिरात येईल, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे आणि ही बॅच आपण तुम्हाला 50% ऑफ मध्ये उपलब्ध करून देतोय आणि त्याची फी केवळ आणि केवळ 599 रुपये इतकी आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय अनलिमिटेड व्ह्यू आहेत। तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता। अभ्यासक्रमानुसार जो अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमानुसार आपण काय करतो, ही बॅच चालवणार आहे मित्रांनो। हे तुम्ही एकदम व्यवस्थित लक्षात घ्या। त्याच पद्धतीने बॅच चालेल। मोफत PYQ आणि सिलेबस ॲनालिसिस आपण घेणार आहोत। मी तर आज तुम्हाला त्याबद्दल सिलेबस तर सांगेल, परंतु अजून एक व्हिडिओ घेऊन त्यामध्ये मी सिलेबस कशा पद्धतीने असेल त्याबद्दल आपण चर्चा करू। PPT स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देणार आहोत आणि एक्झाम ओरिएंटेड टेस्ट विथ सोल्यूशन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। तर जे विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। तुम्ही ही बॅच लागलीच काय करून घ्या, परचेस करून घ्या। आणि याच्याबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर इथं 2 क्रमांक दिलेले आहेत। पहिला नंबर आहे 9226 01 81 81 आणि दुसरा क्रमांक आहे 8530 12 1002 या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची बॅच परचेस तुम्ही करू शकता। आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात मित्रांनो। नक्की जाहिरात काय आहे याच्याबद्दल कुणी प्रश्न विचारलेले होते आणि त्यावर मंत्र्यांनी काय उत्तर दिलेलं आहे हे आपण चर्चा करूयात, बरोबर। त्याच्याने आपल्याला आयडिया येईल की परीक्षा कधी होईल आणि एकूण पद किती आहेत। बघा आता 25/4/2025 ला जो लेखी स्वरूपाचा प्रश्न दिलेला होता, गोपीचंद पडळकर हे होते, त्यानंतर विजय वडेट्टीवार आणि हेमंत ओगले श्रीरामपूरचे आमदार आहेत, यांनी वनमंत्र्यांना पुढील बाबतीत खुलासा विचारलेला होता। काय आहे ते बघा। पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला होता, राज्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाच्या दृष्टीने काम करण्याकरिता 1358 वनरक्षक लक्षात घ्या आणि 12991 वनसेवकांची पदे रिक्त असून ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची माहिती आहे। जानेवारी ते फेब्रुवारी 2025 मध्ये निदर्शनात आले, हे खरं आहे का? तुम्ही ते कंत्राटी पद्धतीने भरता, हे खरं आहे का? दुसरं, असल्यास या कंत्राटी वनसेवकांना प्रतिमाह 15,000 रुपये मानधन दिले जाणार आहे, हे खरं आहे का? असल्यात सदरहू रिक्त पदे भरण्यासाठी जी रिक्त पदं आहेत 1358 स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे, हे खरे आहे का? हे विचारलेलं आहे, बरोबर। आणि असल्यास या प्रकरणाने शासनाने चौकशी करून वनरक्षक आणि वनसेवकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याकरता कोणती कारवाई केली आहे का वा करण्यात येत आहे का, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे। रिक्त पदाबद्दल त्यांनी सांगितलं एवढे रिक्त पदं आहेत, याच्याबद्दल तुम्ही काय करताय आणि तुम्ही कंत्राटी पद्धतीने ते भरणार आहात की कसं, किंवा कायमस्वरूपी भरणार आहात का, याच्याबद्दल माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी म्हणलं प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे खरं नाही। जे तुम्ही म्हणताय की बाबा एवढी पदं रिक्त आहेत, कंत्राटी पद्धतीनं 15,000 रुपये तुम्ही त्यांना मानधन देणार आहात, ते त्यांनी नाकारलेलं आहे। आणि ते म्हणतात वन विभागाची वनरक्षकाची 778 पदे सरळ सेवेनं भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य संरक्षक वनरक्षक वन व बल प्रमुख नागपूर कार्यालयामार्फत सुरू आहे। म्हणजे जाहिरात जी येणार आहे ती 778 जागांची जाहिरात येणार आहे, हे लक्षात ठेवायचं। 778 जागांची, न की सदस्यांनी विचारलेलं 1358 किंवा ते वनरक्षक जे सांगितलेलं होतं वनसेवक 12,991 ते म्हणले नाही, ते खरं नाही। जाहिरात येणार आहे 778 जागांची। अर्थात हे जे उत्तर आहे ते सभागृहात दिलेलं उत्तर आहे आणि ते रेकॉर्डवरचं उत्तर आहे।
याच्यामध्ये खोटं काही असण्याची शक्यता नाही. बाहेरच्या अवांतर चर्चा मी इथं करत नाहीये की मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मी तुमच्यासमोर मांडतोय आणि त्यालाच अनुसरून आपण जे म्हणतोय की इन्फिनिटीची जी बॅच आहे ती तुम्ही घेऊ शकता, कारण की आता ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं मिळालं बघा, 778 जागा आहेत आणि त्यांनी ते म्हणतात की या नागपूरच्या कार्यालयामार्फत ही प्रक्रिया काय आहे सुरू होणार आहे. त्यामध्ये ते म्हणतात 2023 मधील अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या एकूण 775 रिक्त पदे शासन निर्णय दिनांक 5/10/2024 मधील तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहेत. वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन सुरू आहे. अशा रीतीने वनसेवकांची पदे अद्याप निर्माण झालेली नाहीत. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की हे जे 12,991 जी वनसेवकांची पदं तुम्ही जे म्हणताय, तर ते म्हणतायत की अजून तो निर्णय आम्ही घेतलेला नाही की ती पदं हे करायचे आहेत का, की तो पदं भरायचे आहेत का नाही, तो निर्णय अजून तो विचाराधीन आहे. अशा रीतीनं वनसेवकांची पदे अद्याप निर्माण झालेली नसल्यामुळे सदर पदे रिक्त असण्याचा किंवा कंत्राटी वनसेवकांना मानधन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही अजून ते पदच तयार केलेलं नाही, तर ते रिक्त म्हणण्याचा अर्थ नाही आणि भरण्याचा पण अर्थ नाही. म्हणजे वनसेवकांबाबतीत तर क्लिअर झालं, पण वनरक्षकांबद्दल त्यांनी सांगितलं की 778 जागांची ही प्रक्रिया त्यांनी काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. जर शासन स्तरावर प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ते तुमच्या पातळीवर सुद्धा तुम्ही अभ्यासाला तयारी सुरुवात केली पाहिजे. बघा आता त्याचं तुम्ही म्हणाल सर सिलेबस काय आहे, बरोबर, त्या सिलेबसबद्दल आपण थोडक्यात पाहू. बघा सिलेबस काय आहे, जी ऑलरेडी जी परीक्षा होऊन गेलेली होती त्या परीक्षेबद्दल त्यांनी म्हणलेलं आहे. प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत, म्हणजे घटक त्यांनी 4 दिलेले आहेत. ऑनलाईन परीक्षेमध्ये 4 प्रकारचे हे असतील. एक त्यांनी सांगितलेलं आहे मराठी 30 प्रश्न असतील, म्हणजे एकूण ही परीक्षा असेल 120 गुणांची. लक्षात घ्या 120 गुणांची परीक्षा आहे आणि प्रश्न विचारले जातील 60 आणि एका प्रश्नाला 2 मार्क. म्हणजे जर 60 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे जवळपास 120 मार्काची परीक्षा होती. मराठीला प्रश्न आहेत 15, एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 30 मार्क. इंग्रजीचे प्रश्न आहेत 15, एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 30 मार्क. सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो की इतिहास असेल, भूगोल असेल, भारतीय राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल, वनकायद्यांच्या संदर्भात काही प्रश्न असतील, असे 15 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क. आणि बौद्धिक चाचणी ज्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट येईल त्याच्यामध्ये सुद्धा 15 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 मार्क. म्हणजे असे जवळपास 60 प्रश्न आणि 120 मार्काची ही परीक्षा असणार आहे, बरोबर. हे तुम्ही समजून घ्या. आपल्याला सिलेबस व्यवस्थित माहीत असला पाहिजे. जे मी मगाशी म्हणलं की जी आपली जी बॅच आहे ह्या बॅचमध्ये आपण काय सांगतो की हे चारीच्या चारी घटक, म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल, जीके असेल, जीके असेल, किंवा आपण म्हणूयात की गणित बुद्धिमत्ता असेल, गणित आणि बुद्धिमत्ता, हे सगळे घटक याच्यामध्ये आपण कव्हर करून घेतोय मित्रांनो. त्यामुळे ही बॅच तुमच्या अभ्यासासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. आता ह्या सिलेबसला अनुसरून त्यांनी काय म्हणलेले पुढे पहा. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या समान दर्जाचं असेल. सामान्य ज्ञान या विषयामध्ये बघा आता GS मध्ये काय म्हणलंय, 1 महाराष्ट्राचा भूगोल, 2 महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास. सामाजिक इतिहास याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, विशेष करून यामध्ये इतिहासामध्ये जे प्रश्न येतील ते समाजसुधारणा, समाजसुधारक आणि ज्या चळवळी निर्माण झाल्या त्याच्यावर प्रश्न येतील, किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था किंवा सभा निर्माण झाल्या त्याच्यावर प्रश्न येतो. आणि तुम्ही आपली सरळ सेवेची बॅच पाहिली, मी वैयक्तिक स्वतः समाजसुधारक खूप डिटेल त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. सामाजिक सुधारणांच्या चळवळी म्हणजे आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, वेद समाज असेल, याची स्थापना ती कुणी केली, त्याचा उद्देश काय, हे आपण त्यात डिटेलिंग घेतलेले जे परीक्षेत विचारलं जातं सरळ सेवेच्या. त्यामुळे इन्फिनिटीची ही बॅच तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असेल, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. परीक्षा ही किती तासाची आहे, 2 तासाची. म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय. 60 प्रश्न सोडवायचे तुम्हाला, म्हणजे एक प्रश्न सोडवायला जवळपास तुम्हाला 120 मिनिट, म्हणजे 60 प्रश्न सोडवायला 120 मिनिट, एक प्रश्न सोडवायला 2 मिनिट मिळतोय. भरपूर वेळ आहे. त्यामुळे सिरियसली जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर नक्की यश मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
45 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्यासाठी ते पात्र राहतील। म्हणजे जर 45% तुम्हाला कमीत कमी मार्क पडले पाहिजेत, यामध्ये 120 पैकी 45% मार्क पडले पाहिजेत। जर ते पडत नसतील तर पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला तुम्ही क्वालिफाय होणार नाही। त्यामुळे हा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे। वनरक्षकसाठी ग्राउंड आणि ते धावण्याची एकूण तो सराव लागतो, पण त्याच्या आधी हित लेखीमध्ये मार्क पडले पाहिजेत, बरोबर मित्रांनो। मी तुम्हाला हे सांगण्याचा का प्रयत्न करतोय, सुवर्ण संधी आहे। 778 जागा जी रिक्त पद त्यांनी सांगितलेत की ही प्रक्रिया आम्ही सुद्धा केलेली आहे आणि पुढच्या 1 ते 2 महिन्यात ह्या सगळ्या प्रक्रिया काय होतील, फक्त वनरक्षकचीच नाही तर अनेक वेगवेगळ्या पदांसाठीच्या जाहिराती येणार आहेत। यासाठी तुम्ही तयार राहा, मग ती तलाठीच्या असू देत, नगर परिषदेच्या असू देत, वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या असू देत, त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असा। तुमच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी इन्फिनिटी सदैव तयार आहे, बरोबर। अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही इन्फिनिटीचं पेज अजून लाईक केलं नसेल तर ते लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज थांबूयात, धन्यवाद।